नमस्कार. आज आपण अंगारकी चतुर्थी म्हणजे काय, ती केव्हा येते, ती कशी साजरी करतात आणि अंगारकी चतुर्थीला काय नैवेद्य द्यायचा याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अंगारकी चतुर्थी हे हिंदू धर्मातील एक तिथीव्रत आहे. ज्यावेळी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते त्यावेळी त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. अंगारकी चतुर्थीचे धार्मिक महत्त्व. गणपती या देवतेशी संबंधित हे व्रत आहे. या व्रतात दिवसभर उपवास करतात आणि रात्री भोजन करतात. भोजनात समाविष्ट असलेले उकडीच्या मोदकांचा गणपतीला नैवेद्य दाखवतात. यावेळी गणेशाची पूजाही करतात. भक्त घरोघरी गणेशाची पूजा करतात. या दिवशी गणपतीच्या देवळात जाऊन लोक देवाचे दर्शन घेतात. अंगारकी चतुर्थीची कथा व व्रत. मुग्दल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार अंगारक या भारद्वाज ऋषीपुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ म्हणजेच अंगारक याला वर दिला होता की तुझे नाव अंगारक हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट असल्यास त्याचे निवारण होते. कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह होय असे मानले जाते. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केली. या मूर्तीला मंगलमूर्ती असे नाव मिळाले. वारसा मराठी संस्कृतीचा या आमच्या मराठी यूट्यूब चॅनेलकडून अंगारकी चतुर्थीनिमित्त आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.